नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गणेश विसर्जन मिरवणुकीतील दणदणाट मंडळांना भोवणार। ध्वनी मर्यादा ओलांडल्याने जिल्ह्यातील 203 मंडळांवर न्यायालयात खटले दाखल होणार। रिस नंबर 697A6 ही जागा मराठा भवनासह सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवण्याकरता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा। आमदार सतेज पाटील यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासकांकडे पत्राद्वारे मागणी। हैदराबाद गॅझेट प्रमाणेच कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची मागणी। आणि केडीसीसी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पडली पार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दणदणाट केला। महाद्वार रोडवर तब्बल 130 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे। ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर आणि कार्यकर्त्यांना नाचण्यासाठी ट्रॅक्टरवर अँगलचे स्ट्रक्चर तयार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 203 मंडळांवर कारवाई केली जाणार आहे। यात कोल्हापूर शहरातील 41 मंडळांचा समावेश आहे। ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार या सर्व मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत। शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली। या मिरवणुकीत दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला। मात्र सायंकाळनंतर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं चित्र पाहायला मिळालं। पोलीस प्रशासनानं वारंवार सूचना करून आणि कारवाईचा इशारा दिल्यानंतरही गणेशोत्सव मंडळांनी नियमांचं उल्लंघन केलंय। गणेश आगमन मिरवणुकीत आवाज मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण 452 मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादित राहावा यासाठी पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ध्वनी यंत्रणा मालक, लाईट्स आणि जनरेटर मालकांच्या बैठका घेतल्या होत्या। यावेळी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 10 फूट बाय 12 फुटांपेक्षा जास्त स्ट्रक्चर उभे करू नयेत, लेझरचा वापर करू नये, ध्वनी मर्यादेचं पालन करावं आणि मिरवणूक रेंगाळत ठेवू नये अशा सूचना दिल्या होत्या। मात्र अनेक मंडळांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत मिरवणुकीत पोलिसांसमोरच डॉल्बीचा दणदणाट केला। महाद्वार रोडवर रात्री 10च्या सुमारास आवाजाची नोंद 130 डेसिबलपर्यंत गेली होती। कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि इतर ठिकाणी एकूण 203 मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। संबंधित सर्व मंडळांच्या आवाजाच्या नोंदी आणि त्यांच्यावर खटले दाखल करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्यांकडून उपअधीक्षक कार्यालयांना पाठवला जाणार आहे। त्यानंतर पोलीस उपअधीक्षक कार्यालयांकडून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत। इचलकरंजीत पारंपरिक वाद्य, डॉल्बीचा दणदणाट आणि विद्युत लाईटच्या झोतात लाडक्या बाप्पाला शनिवारी निरोप देण्यात आला। इचलकरंजीतील विसर्जन मिरवणूक तब्बल 26 तास चालली। काही ठिकाणी पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले। इचलकरंजीत 10 दिवसांच्या गणरायाला वाजत गाजत आणि भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, प्रांताधिकारी दीपक शिंदे अशा मान्यवरांच्या हस्ते मानाच्या पालखीची आरती करून आणि पालखी खांद्यावर घेऊन गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। सकाळी आणि दुपारच्या वेळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला। सायंकाळच्या सुमारास निघालेल्या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी इचलकरंजी वासियांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्यानं काही मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली। यावेळी पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि मंडळाचे अध्यक्ष आणि डॉल्बी चालकांना जाग्यावर नोटीस बजावली। डॉल्बी आणि लाईटसाठी लावलेले लोखंडी अँगल बाहेर आल्यानं काही नागरिक यामध्ये जखमी झाले।
अशा मंडळांवर आणि ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. ही विसर्जन मिरवणूक तब्बल 26 तास सुरू होती. रविवारी दुपारी 1 वाजता पोलीस बॉईजच्या गणपतीचं विसर्जन करून विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आर्विन ख्रिश्चन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रोडे पाटील यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी जुन्या कोणत्याही विषयावर बोलू नका, अहवाल सालात काय केलं ते सांगा अशी विचारणा करत आक्रमक पवित्रा घेतल्यानं ही सभा चांगलीच वादळी ठरली. प्रश्नोत्तरावेळी समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं हुकुमशाही पद्धतीनं सभा चालवली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी आर्विन ख्रिश्चन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाच्या सभासदांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात पोस्टरबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. संस्थेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील हे संस्थेच्या प्रगतीची आणि गेल्या काही वर्षांचा लाभांश तक्ता स्क्रीनवर दाखवून माहिती देत होते. त्याचवेळी अहवाल सालातील विषयावर बोला, जुने विषय काढू नका असा आक्रमक पवित्रा घेत विरोधी गटाचे सभासद संभाजी बापट, प्रसाद पाटील, राजमोहन पाटील, संभाजी पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे हे थेट व्यासपीठावर गेले. तुम्ही गेल्या 3 वर्षात काय केलं ते सांगा, खोटी माहिती देऊ नका, जुन्या विषयावर बोलू नका, बँकेच्या ठेवी कमी का झाल्या, सभासद संख्या कमी का झाली अशा प्रश्नांची विचारणा केली. माईक हिसकावून घेणं आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. गोंधळ सुरू असतानाच संस्थेचे कार्यकारी संचालक संजय मगदूम यांनी विषयपत्रिकेवरील विषय वाचन करताना सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर अशी घोषणाबाजी केली. प्रश्नोत्तरादरम्यान दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाल्यानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला. सभागृहाच्या बाहेर विरोधी गटाच्या सभासदांनी एकत्र येत सत्ताधारी गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संभाजी बापट आणि राजमोहन पाटील यांनी सत्ताधारी गटाकडून हुकुमशाही पद्धतीनं सभा चालवली गेल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. बापट यांनी सत्ताधारी गटानं चुकीचा नफा दाखवला असून यावर सरकारी लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले असल्याचा आरोप केला. दरम्यान विरोधी गटाच्या सभासदांकडून काही प्रश्नांची विचारणा सुरू असतानाच चेअरमन रोडे पाटील यांनी कर्जमर्यादा 40 लाखांवरून 50 लाख रुपये करण्यात आल्याचं जाहीर केलं. तसंच लवकरच संस्थेत नोकर भरती होणार आणि ती ढोल वाजवत करणार, पगारवाढीचा करार 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्यात येणार, नोकर भरतीमध्ये सर्वसामान्य सभासदांच्या मुलांना संधी देणार अशा घोषणा केल्या. सभेला संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश कोळी, संचालक नंदकुमार वाईंगडे यांच्यासह सर्व संचालक सभासद उपस्थित होते. 41 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम करिअरचा राजमार्ग निवडलाय. विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी डी.वाय. पाटील ग्रुप कटिबद्ध आहे असं प्रतिपादन डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केलंय. कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन समारंभ आयोजित करण्यात आला. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर एल.व्ही. मालदे, ॲडमिशन प्रमुख प्राध्यापक रवींद्र बेन्नी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सुरुवातीला डी.वाय. पाटील ग्रुपवर विश्वास दाखवणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन केलं. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी 1984मध्ये सुरू केलेलं हे ग्रुपचं पहिलं महाविद्यालय असून आज ग्रुपचा महाराष्ट्रभर विस्तार झालाय. एकाच नावानं 8 विद्यापीठं आणि 15 अभियांत्रिकी महाविद्यालय असलेला हा पहिलाच ग्रुप असावा. अनेक माजी विद्यार्थी आज देशविदेशात उच्च पदावर काम करतात, याचा अभिमान वाटत असल्याचं ऋतुराज पाटील यांनी सांगितलं.
या संस्थेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठं आणि संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आलेत. उत्तम अभियंते घडवण्याबरोबरच चांगला नागरिक बनवण्यासाठी प्राध्यापक वर्ग मेहनत घेतात. त्यामुळे इथं प्रवेश घेतल्यानं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची खात्री झाली आहे. इथं शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांनी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा यांच्या नियोजनाची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली. यावेळी बोलताना डॉक्टर गुप्ता यांनी D.Y. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचं उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड असून यावर्षी 515हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली असल्याचं सांगितलं. आपल्या पाल्यावर चांगले संस्काररूपी पैलू पाडून 4 वर्षांनंतर किमती हिऱ्यात त्याचं रूपांतर होईल यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना D.Y. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील व्यवस्थापनाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला CHRO श्रीलेखा साटम, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर J.A. खोत, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर अभिजित माने, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक नवनीत सांगळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि 2000हून अधिक विद्यार्थी, पालक उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील गणेश विसर्जन मार्गावर उभारलेल्या विविध पक्षांच्या स्वागत बूथवर भेटी दिल्या. यावेळी विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गाण्यावर ठेका धरला होता. कोल्हापुरातील गणेशोत्सवाला एक वेगळं महत्त्व आणि परंपरा आहे. राजकारणापलीकडे जाऊन गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही चर्चेची आणि संपर्काची एक पर्वणी ठरत असते. अनेक वेळा एखाद्या राजकीय मुद्द्यावर वेगवेगळे विचार असले तरी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विसर्जन मार्गावर असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच अन्य संघटनांच्या बूथला सदिच्छा भेट दिली. यावेळी गणेश मंडळांच्या अध्यक्षांना श्रीफळ देऊन त्यांनी स्वागत केलं. शिंदे शिवसेनेच्या बूथलाही त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान यावेळी आमदार सतेज पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या बूथला भेट देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली. आमदार पाटील यांचं विसर्जन मार्गावर आगमन झाल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना खांद्यावर घेऊन गाण्यावर ठेका धरला. साऊंड सिस्टीमच्या आवाजावर त्यांनाही तरुणांच्या सोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरी महाराजे छत्रपती, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष V.B. पाटील, शहराध्यक्ष R.K. पोवार, माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चांगल्या कारभारामुळे बँकेचा नावलौकिक वाढल्याची भावना बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांसह राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं असे 2 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी 2024-25 या वर्षातील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेची चांगली प्रगती झाली असून नेट NPA 0% आणि ढोबळ नफा 245 कोटी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. बँकेला विविध पुरस्कार मिळाले असून पतपुरवठा आणि विविध शासकीय योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अनेकांनी प्रशस्तीपत्र दिली आहेत. शेतकऱ्यांना बिनव्याजी 5 लाखांपर्यंत कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. अनिष्ट तफावत रक्कमेचे बिनव्याजी 15 वर्ष मुदतीचे हप्ते बांधणी करून संस्थांना मदत करण्यात आली आहे.
AI टेक्नॉलॉजीसाठी 1 कोटींचा फंड उभारण्यात आलाय. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून 40 ते 50% अनुदान प्राप्त होणार आहे. जातिवंत म्हैस खरेदीसाठी बँक कर्ज देऊन शेवटच्या हप्त्यानंतर 10,000ची सवलत देणार आहे. 100% कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना बँकेकडून स्वर्गीय PN पाटील पीक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 1% व्याज रिबेट देण्यात येणार आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. देशांतर्गत आणि देशाबाहेर शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना 8% दरानं 30 लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय बँकेनं घेतलाय. संस्था सक्षमीकरणासाठी पॅक्स ॲज मॅक्स योजना, लाडका सचिव योजना, वयोवृद्ध पेन्शन धारकांना 5 लाखांपर्यंत आधार पेन्शन कर्ज योजना, नोकरदारांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज योजना, स्थावर तारण कर्ज योजना, बचत गट आणि महिला सबलीकरणासाठी दीनदयाळ अंत्योदय सारख्या विविध योजना, लाडक्या बहिणीसाठी ताराराणी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यात येणार आहे. संस्था संगणकीकरणासाठी प्रति संस्था 3,91,000 मंजूर करण्यात आले असून याद्वारे 1751 संस्था संगणकीकृत केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त QR कोड उद्दिष्ट पूर्तता करणाऱ्या सचिवांना अनुक्रमे 20,000, 15,000 आणि 10,000 प्रोत्साहन भेट देण्यात येणार आहे. CMA सेल विभागामार्फत साखर कारखाने, सूत गिरण्या, खरेदी विक्री आणि प्रक्रियांसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रातील हॉस्पिटल, हॉटेल्स, औद्योगिक कंपन्या, बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षाकरता बँकेनं 13,000 कोटीच्या ठेवी, 10,000 कोटींचं कर्ज वाटप, 5,000 कोटीची गुंतवणूक, नेट NPA 0%, 325 कोटीचा ढोबळ नफा आणि 15% CRAR अशी उद्दिष्ट ठेवली आहेत. बँकेचा उद्देश हा फक्त नफ्यावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या, महिला बचत गटांच्या आणि युवकांच्या सर्वांगीण विकासावर आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचं सहकार्य आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्याला माहिती आहे की 2015 साली आपण या बँकेची तुला आपण आमच्या हातामध्ये दिली. त्यावेळा वसूल भाग भांडवल होतं 146 कोटी, आज ते 307 कोटी आहे. निधी 31 कोटी होत्या, आज त्या निधी 874 कोटी आहे. ठेवी 2,890 कोटी होत्या, आज 10,735 कोटी ठेवी आहे. बाहेर कर्जे 67 कोटी होती, ती आज 1,120 कोटी आहे. गुंतवणूक 162 कोटी होती, ती आज 4,788 कोटी आहे. कर्जे बाहेर 2,167 कोटी होती, म्हणजे आपल्या बँकेने दिलेली, ती आज 7,423 कोटी आहे. खेळते भांडवल 3,955 कोटी होतं, आज 13,346 कोटी आहे. CRAR त्यावेळेला 60% होता, आज 15.25% आहे. आणि नेट NPA त्यावेळेला 61.61 होता, आज तो 0% आहे. ढोबळ NPA नफ्यात एकूण 191 शाखा, म्हणजे सर्व शाखा नफ्यात आहेत. प्रति शाखा व्यवसाय 26 कोटी होता, तो आता 85 कोटी आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय 2.76 कोटी होता, तो 16 कोटी आहे. आणि ढोबळ नफा त्यावेळेला 103 कोटी संचित तोटा होता, आज 245 कोटी रुपये नफा झालेला आहे. 2025-26 31 मार्च 26 बँक कोणत्या उद्दिष्टापर्यंत जाणार आहे? ठेवी आम्ही 13,000 कोटी करणार आहोत, कर्ज वाटप 10,000 कोटी करणार आहोत, गुंतवणूक 5,000 कोटी करणार आहोत, नेट NPA 0% आणि ढोबळ नफा 325 कोटी रुपये मिळवायचा असा संकल्प बँकेच्या संचालक मंडळाने केलेला आहे.
दरम्यान 162 कोटी कर्ज स्वीकारून दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीनं चालवायला घेतलाय. मात्र यामधील कर्ज मुदतीत न भरल्यानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढली आहे. अथर्व इंटरट्रेड कंपनीनं मालमत्ता विक्रीपूर्वी कर्ज रक्कम न भरल्यास केडीसीसी बँक कर्ज भरेल अशी ग्वाही अध्यक्ष मुश्रीफ यांनी दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील यांना यावेळी दिली. सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषयांसह राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं असे 2 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी अनेक सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अध्यक्ष आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी समर्पक उत्तरं देऊन त्यांचं समाधान केलं. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, स्मिता गवळी, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, भैया माने यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीत 7 आणि 11 दिवसांच्या गणेश मूर्त्यांचं पंचगंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. नदीकाठी मूर्त्यांचं विसर्जन केल्यानं जसजसं पात्रातील पाणी कमी होऊ लागलं तसं नदीकाठी गणेश मूर्त्यांचा खच दिसू लागलाय. इचलकरंजीत घरगुती बाप्पाची 7 दिवस आणि सार्वजनिक मंडळांच्या गणरायाची 11 दिवस मनोभावे सेवा करण्यात आली. मंगळवारी घरगुती तर शनिवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जनावेळी पंचगंगा नदीत पाणी जास्त असल्यानं नागरिकांनी नदीकाठीच गणेश मूर्तींचं विसर्जन केलं होतं. मात्र आता पंचगंगेच्या पात्रातलं पाणी कमी होऊ लागल्यानं नदीकाठावर मूर्त्यांचा खच दिसू लागलाय. काही सामाजिक कार्यकर्त्यांना पंचगंगा नदीवरील वरदविनायक मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या शेतामध्ये गणपतीचा खच आढळून आलाय. नदीकाठावरील या मूर्त्या पाहिल्यानंतर काही नागरिकांना अश्रू अनावर झाले. पाचगाव केंद्र शाळेची इमारत गेल्या आठवड्यात पडली होती. या प्रकरणी जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करावी तसंच जिल्हा परिषद शाळांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. करवीर तालुक्यातील पाचगावातील केंद्र शाळेची इमारत नुकतीच पडली. त्यावेळी शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला. या शाळेची इमारत धोकादायक असल्याचं प्रशासनाला कळवूनही जिल्हा परिषदेनं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं करण्यात आली. पाचगाव केंद्र शाळेसह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, ऑडिटमधील दोषी शाळांच्या इमारतींचं नूतनीकरण करावं, पाचगाव केंद्र शाळा पडण्याच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आलं. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख विराज पाटील, अवधूत साळुखे, विनोद खोत, विराग करी, अमर साळुखे, बाळासाहेब नलवडे, शुभम पाटील, अभि दाभाडे, अक्षय मोरे, सचिन नागटिळक, बंडा पाटील उपस्थित होते. कोल्हापुरात शनिवारी गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीदरम्यान तुफान गर्दी झाल्यानं मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी चपलांचा ढीग पडला होता. रस्त्यावरील या चपला 10 ट्रॉल्यामधून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं झूम प्रकल्पाच्या ठिकाणी नेल्या. शनिवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरसह अन्य भागातून नागरिक आले होते. अनेक मंडळांचा डॉल्बी पाहण्यासाठी तरुणाईनं मोठी गर्दी केली होती. सलग 21 तास कोल्हापुरातील विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी या मुख्य मिरवणूक मार्गावर तुफान गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. यावेळी तरुणांनी डान्सच्या नादात तर काही जणांना गर्दीतून वाट काढताना आपल्या चप्पला रस्त्यातच टाकून पुढं जावं लागलं. त्यामुळे पापाची तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चपला पडल्या होत्या. रविवारी सकाळी संपूर्ण मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी चपलांचे ढीग पाहायला मिळाले. महापालिकेकडून यावर्षी तब्बल 10 ट्रॉली इतका चपलांच्या ढिगाचा उठाव करण्यात आला. ट्रॉलीत चप्पल भरून ते झूम प्रकल्पाकडे नेण्यात आले.
कळे बाजार भोगाव मार्गावरील कळे इथं रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या खराब झाल्यात। या पट्ट्यांमध्ये वाहनं अडकून अपघात होत आहेत। या ठिकाणी आठवड्यातून 3-4 अपघातांच्या घटना घडत असताना प्रशासन मात्र सुस्त आहे। पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारभोगाव मार्गावरील कळे इथल्या ओढ्यालगत असलेल्या रस्त्याच्या एका बाजूपट्टीची चाळण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूची बाजूपट्टी शिल्लकच राहिलेली नाही। डोंगरातून शेतवडीतून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधकाम विभागानं रस्त्याखालून सिमेंटचे मोठे नळे घातलेत, पण काहींनी या नळ्यांची एक बाजू विटा आणि दगडं लावून बुजवली आहेत। त्यामुळे रस्त्यावरून आणि बाजूपट्टीवरून पाणी वाहतंय। त्यातच VI कंपनीनं भूमिगत केबल घालताना बाजूपट्टी खोदली आहे, पण त्यानंतर तिची डागडुजी केलेली नाही। त्यामुळे बाजूपट्टीची आणखीनच चाळण झाली आहे। या खराब बाजूपट्टीचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्यानं अनेक वाहनं त्यामध्ये अडकून अपघात होत आहेत। या ठिकाणी आठवड्यातून 3 ते 4 वाहनांचे अपघात होत आहेत। तरीही सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली धोकादायक खडी दूर करत कसबा बावडा इथल्या डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या NSS विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं। जिल्हा सत्र न्यायालयाजवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरातील या खडीमुळे होणारा अपघाताचा धोका लक्षात घेत विद्यार्थ्यांनी बावडा रेस्क्यू फोर्स आणि राजाराम बंधारा ग्रुप यांच्या सहकार्यानं स्वच्छता मोहीम राबवत रस्ता धोकामुक्त केला। या स्वच्छता मोहिमेचं परिसरातील नागरिकांसह वकिलांनी कौतुक केलं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेनं शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले होते। जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील रस्त्यावर खडी पसरली होती। या खडीमुळं वाहनं घसरून अपघाताच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मोठी दुर्घटना घडण्याआधीच बावडा रेस्क्यू फोर्स, राजाराम बंधारा ग्रुप, कसबा बावड्यातील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक आणि कोल्हापूर NSS विभागाच्या वतीनं या परिसराची स्वच्छता करण्यात आली। या स्वच्छता मोहिमेचं परिसरातील नागरिकांसह वकिलांनी कौतुक केलं। मोहिमेत प्रदीप उल्पे, मानसिंग जाधव, निशिकांत कांबळे, जितू केंबळे, युवराज उल्पे, कृष्णात घोडके, संग्राम जाधव, नितीन माने तसंच डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य महादेव नरके, प्राध्यापक विशाल शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी सक्षम गुप्ता, साहिल गोडे, अथर्व टिके, अभिराज हक्के, स्वरूप चौगुले, आर्यन पाटील, उत्कर्षा चौगुले, वैष्णवी वांगळे, पूर्वा तोडकर तसेच NSSचे विद्यार्थी आणि बावडा रेस्क्यू फोर्स, राजाराम बंधारा ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। डॉक्टर सुनील पाटील यांच्याशी गेल्या 30 वर्षापासून जवळचा स्नेह आहे। राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, संगीत, आयुर्वेद अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पाटील यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे। माझ्याही मनात जी काही माणसं आहेत त्यात डॉक्टर पाटील हे विशेष नाव असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं। वैद्यराज डॉक्टर सुनील पाटील लिखित माणसं मनातली पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। करवीर तालुक्यातील वडणगे इथले वैद्यराज डॉक्टर सुनील पाटील यांनी माणसं मनातली हे पुस्तक लिहिलंय। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक रमाकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत वडणगे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी समाजकारण, राजकारण, साहित्य, पत्रकारिता, संगीत आणि आयुर्वेद अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पाटील यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्याचं सांगितलं। माझ्या मनात जी काही माणसं आहेत त्यात डॉक्टर सुनील पाटील हे विशेष नाव आहे असं सांगून डॉक्टर सुनील पाटील यांच्याशी गेल्या 30 वर्षांपासून जवळचा स्नेह असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर सुनील पाटील यांनी माणसं मनातली या पुस्तकात त्यांच्या जवळच्या 35 व्यक्तींबद्दल लिहिलंय। या पुस्तकात माझ्याबद्दलही लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रमाकांत जाधव, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, वैद्यराज डॉक्टर सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब पाटील, सुजाता पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्राध्यापक पवन खेबुडकर, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, नामदेवराव कांबळे, तानाजीराव पाटील, अमर नाईक, प्राचार्य डॉक्टर विलास पवार, रवी पाटील, सचिन चौगले, प्रकाश पाटील, डॉक्टर ऋषिकेश जाधव, प्राध्यापक नावले,
शहाजी पाटील, सूरज पाटील, B.R. पाटील, Y.K. चौगले, अण्णासाहेब देवणे, सेवा सोसायटीचे चेअरमन उत्तम देवणे, प्राचार्य अजय दळवी, बंडा पाटील, वसंत पाटील बापू, उत्तम पाटील दादा, शिवाजी पाटील, संजय पाटील, दीपक पाटील तसेच डॉक्टर प्रणव पाटील, डॉक्टर शरयू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक साधनांमुळे शिक्षण अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक झालंय. या पार्श्वभूमीवर पुढील काळात शिक्षकांची भूमिका कमी होईल अशी भीती व्यक्त होत असली तरी विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये आणि संस्काराची रुजवणूक केवळ शिक्षकच करू शकतात. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञानाच्या आव्हानाचे रूपांतर संधीत करूया असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागल इथं नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कागल इथं नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याप्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी शिक्षण क्षेत्रात सातत्यानं बदल होत असल्याचं सांगितलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक साधनांमुळं शिक्षण अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक झालंय. यामुळं पुढील काळात शिक्षकांची भूमिका कमी होईल अशी भीती व्यक्त होत असली तरी विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्य आणि संस्कार रुजवणं केवळ शिक्षकच करू शकतात. म्हणूनच शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञानाच्या आव्हानांचं रूपांतर संधीत करूया असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. आमदार जयंत असगावकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभागालाही लागू करावा अशी मागणी करत शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करणं गरजेचं असल्याचं आमदार असगावकर यांनी सांगितलं. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत, शंकर संकपाळ, राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला गोकुळचे संचालक युवराज पाटील, वसंतराव धुरे, डॉक्टर घाळी, बाळासाहेब तुरंबे, किरण पास्ते, उदय निकम, राजेंद्र माने, सुनील माळी, सुकुमार पाटील, संदीप शिंदे, GS पाटील, शाकेरा मुजावर, राजश्री चौगुले, वसंत जाधव, गटशिक्षण अधिकारी सारिका कासोटे, बळवंतराव माने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शनिवारी गर्दी केली होती. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांचे मोबाईल संच आणि महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय. 100हून अधिक मोबाईल आणि जवळपास 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याच्या तक्रारी जुना राजवाडा पोलिसात दाखल झाल्यात. कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर मिरजकर तिकटी, पापाची तिकटी या मुख्य मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलेत. चोरट्यांनी 100हून अधिक नागरिकांचे मोबाईल लंपास केलेत, तर काही महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर देखील चोरट्यांनी डल्ला मारलाय. आत्तापर्यंत 106 जणांचे मोबाईल संच आणि 4 महिलांनी जवळपास 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या तक्रारी जुना राजवाडा पोलिसात दिल्यात. याशिवाय मिरवणुकीदरम्यान 2 दुचाकीही चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात. कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक करत चालकावर धारधार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्रकार कळंबा इथं रविवारी रात्री घडलाय. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेदरलेल्या प्रवाशांना धीर दिलाय. मात्र याबाबत आज सायंकाळपर्यंतही करवीर पोलिसात तक्रार दाखल झालेली नाहीये. आजरा इथून पुण्याला जाणाऱ्या खासगी आराम बसवर मध्यधुंद तरुणांच्या टोळक्यानं रविवारी रात्री दगडफेक करत हायदोस घातला. कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कळंब्याजवळ हा प्रकार घडला. यावेळी टोळक्यातील एकानं आराम बस चालकावर धारधार शस्त्रानं हल्ला केला. रात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या प्रकारानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. खासगी आराम बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केल्यानं हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर देत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मात्र आज सायंकाळपर्यंत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
गाडी न दिल्याच्या रागातून निखिल घाडगे या तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईपनं प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार इचलकरंजीत घडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आशादुल्ला जामदार या सराईत गुन्हेगारानं हा हल्ला केलाय. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत घाडगे हा गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी जामदार याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आशादुल्ला जमादार हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. नोव्हेंबर 2024मध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याला 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. तरी देखील तो शहरात वावरत होता. रविवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना इचलकरंजीतील कामगार चाळ परिसरात जमादारनं निखिल घाडगे याच्याकडं गाडीची मागणी केली. नकार देताच त्यानं संतापाच्या भरात शिवीगाळ करत डोक्यात पाठीमागून लोखंडी पाईपनं जोरदार वार करत घाडगे याला गंभीर जखमी केलं. सध्या घाडगे याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जमादार याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राधानगरी तालुक्यातील पणोरी इथल्या श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्धाचा घराशेजारील गोबर गॅसमध्ये मृतदेह आढळला. अंगावरील दागिने चोरीच्या उद्देशानं त्यांचा घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय. पनोरी इथल्या 73 वर्षाच्या श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्धा एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना एक विवाहित मुलगा आणि 2 विवाहित मुली असून ते सर्वजण परगावी राहतात. रविवारी त्या एकटी असल्यानं अज्ञात व्यक्तीनं चोरीच्या उद्देशानं वृद्ध महिलेचा घातपात केला असल्याचा नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जातोय. याबाबतची फिर्याद मुलगा अमित रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी येऊन ठसे तज्ज्ञ आणि इतर नोंदी घेतल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार करतायत. गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी संघानं गेल्या काही महिन्यात राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसमोर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. गोकुळ दूध संघानं यावर्षी युवा दूध उत्पादक वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलाय. याद्वारे ग्रामीण भागातील युवकांना दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित करून उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प गोकुळनं केलाय. 20 लाख लिटर संकलनाचं उद्दिष्ट गाठणं, म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोत्साहन योजनेसह संघाची वितरण यंत्रणा अधिक सक्षम करणं यावर भविष्यात लक्ष राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय. आधुनिक युगात चोर आणि दरोडेखोरांनी आपले मार्ग बदलले असून आता ऑनलाईन दरोडे टाकले जात आहेत. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुंबई क्षेत्र मुख्य महाप्रबंधक संदीप कुमार यांनी केलंय. राधानगरी इथं आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीनं ग्राहकांची होणारी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी महिला बचत गट आणि बँक ग्राहकांचा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यामध्ये तालुक्यातील महिलांसह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा बँक आणि IDBI बँकेचे बँक अधिकारी, कर्मचारी आणि बँक मित्र सहभागी झाले होते. यावेळी रिझर्व्ह बँकेचे मुंबई क्षेत्र मुख्य महाप्रबंधक संदीप कुमार यांनी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी यासह बँकांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली. IDBI बँकेचे विक्रम भिडे, बँक ऑफ इंडियाचे बिस्वजित गुहा, KDCCच्या व्यवस्थापक संजिया खामकर यांनी मार्गदर्शन केलं. मेळाव्याला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अक्षय फटजी, श्रीरंग पळणीटकर, बँक ऑफ इंडियाचे अभिजित जाधव, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संभाजी कांबळे, रामराव इंगळे, राजेंद्र चव्हाण, मंगेश पवार आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं राजारामपुरी माऊली पुतळ्यानजीक असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यांवर संयुक्तपणे कारवाई केली आहे. या कारवाईत 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या ठिकाणाहून रोकड, मोबाईल संच असा सुमारे 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापुरातील राजारामपुरी माऊली पुतळा परिसरातील एका बंद खोलीत 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजारामपुरी पोलिसांच्या मदतीनं या अड्ड्यावर छापा कारवाई करत 11 जणांवर गुन्हा दाखल केलाय. चंद्रू खुरबूर, मारुती गाटीरे, देवाप्पा गणेश, अल्ताफ हरळीमट्टी, चिन्नाप्पा मांदर, सुरेश रांजुनगी, भीमसी चपळकट्टी,
विठ्ठल लगळी, पिराप्पा धडमणी, रंगाप्पा लगळी अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्या ठिकाणाहून रोकड आणि मोबाईल असा सुमारे 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. जिथं गुणवत्ता आहे तिथं विद्यार्थी जाणारच. स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढते. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांसाठी जे काही करावं लागेल ते करू. शाळांच्या अनुदानाच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. इम्सा इन्स्पायर अवॉर्ड कार्यक्रमात ते बोलत होते. इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन अर्थात इम्साच्या वतीनं इंग्रजी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांना इम्सा इन्स्पायर अवॉर्ड देऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी आता शैक्षणिक क्षेत्रात बराच बदल झाल्याचं सांगितलं. स्वयं अर्थसहाय्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रस्ताव आता राज्य सरकारकडे येत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका असते. मात्र शाळा गुणवत्तापूर्ण असतील तर त्या शाळेत पालक आपल्या मुलांचे प्रवेश करतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात कोल्हापूरचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन पालकमंत्री आंबेडकर यांनी केलं. जिल्हा परिषदमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत असताना इंग्रजी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांना पुरस्कार देताना त्यांच्या मूल्यमापनाच्या कसोट्या ठेवल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढतीये. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांसाठी जे करावं लागेल ते करू. शाळांच्या अनुदानाच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करून बैठक लावू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. मला असं वाटतं की हेच काम शासनाच्या वतीनं आपण जर करण्यासाठी सुरुवात केली तर पुढच्या शिक्षक पुरस्काराच्या वेळेला आमच्या शिक्षण अधिकारी मॅडम निश्चितपणे तुमच्यातले सुद्धा जेवढे गुणांकित करतील तर तुमचं काम अजून वाढेल. विशेषतः तुमच्या आमदाराच्या मुद्द्याची जो आपल्या चर्चेत आला ते आमदाराच्या मुद्द्यासाठी सुद्धा आपण मंत्री महोदयांकडे बैठकलो आणि मला असं वाटतं की थेट तुमच्या नावावरती पैसे कसे येतील. पहिला मुद्दा कोर्टात जाण्यापेक्षा सुद्धा कारण मग प्रशांत भावकी लागतात तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक गतीनं पैसे ते कसे मिळतील तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा जेवढ्या काही करता येतील तेवढ्या करण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये आपण बैठक लावू. प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. भावी पिढी सक्षम बनवण्याची, मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. इम्सा इन्स्पायर अवॉर्डमुळं शिक्षकांची आणखी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे यापुढे शिक्षकांनी ज्ञानदानाचं काम करताना अधिक सजगपणे काम करावं, असं आवाहन प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी केलं. माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचा शिक्षकांना अवॉर्ड देऊन गौरवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जे शिक्षक आदर्शवत काम करतायत त्यांना सन्मानाची पोहोचपावती आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप देणारा हा अवॉर्ड आहे. त्यामुळे इतर शिक्षकांना आदर्श निर्माण होईल, असंही त्यांनी सांगितलं. इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ यांनी शिक्षकांनी भावी पिढी आदर्शवत घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष गणेश नाईक उडे, उपाध्यक्ष प्रभाकर हेरवाडे, जिल्हाध्यक्ष के.डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन पाटील, कार्यक्रम समन्वयक सुहेल बाणदार, प्रभाकर हेरवाडे, मोहन माने आदी मान्यवर उपस्थित होते. कसबा करवीरमधील री.स. नंबर 697/6 ही जागा मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बगीचा आणि ऑक्सिजन पार्क आदी सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका प्रशासकाकडे पत्राद्वारे केली आहे.
कोल्हापूर शहरात मराठा समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी मराठा भवनची उभारणी करणं आवश्यक आहे. या वास्तूमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच UPSC, MPSC मार्गदर्शन केंद्र, मराठा संस्कृतीचं दर्शन घडवणारं दालन, सामुदायिक विवाह सोहळे, महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम, युवकांना शैक्षणिक आणि सामाजिक मार्गदर्शन, शेतकरी वर्गासाठी मार्गदर्शन प्रदर्शनं, विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय यासाठी कसबा करवीरमधील री.स. नंबर 697/6 ही जागा आरक्षित ठेवण्यात यावी. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन या क्षेत्राबरोबरच संलग्न क्षेत्रामध्ये प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग आणि ऑक्सिजन पार्क उभा करणं आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराचा नियोजित होणारा तिसरा आराखडा प्रशासनाकडे सादर करताना ही जागा आरक्षित ठेवावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या फिरंगाई तालमीची श्री गणेश विसर्जन मिरवणूक रविवारी सायंकाळी पार पडली. गणेश मूर्तीच्या मागे भगवान श्री कृष्णाची 21 फुटी प्रतिकृती आणि फिरते सुदर्शन चक्र यासह लाईट इफेक्ट्स आणि साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर काढण्यात आलेल्या या विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन माजी आमदार मालोजी राजे छत्रपती, उद्योजक संजय कदम, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावर्षी मंडळाची श्री गणेश विसर्जन मिरवणूक रविवारी सायंकाळी काढण्यात आली. खरी कॉर्नर चौकात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर विक्रम जरग, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, उद्योजक संजय कदम, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मंडळाचे अध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक महेश सावंत, धनंजय सावंत, महेश जाधव, जितू पाटील उपस्थित होते. या मिरवणुकीत गणेश मूर्तीच्या मागे 21 फुटी भगवान श्रीकृष्णाची प्रतिकृती आणि फिरते सुदर्शन चक्र लावण्यात आलं होतं. याशिवाय रंगीबेरंगी लाईट इफेक्ट्स आणि साऊंड सिस्टीम अशा उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि गडहिंग्लज इथल्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं महिलांसाठी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये स्पर्धक महिलांनी झिम्मा फुगडी, घागर फिरवणे, सूप नाचवणे याचं उत्कृष्ट सादरीकरण केलं. यावेळी पक्षाचे उपनेते संजय पवार, जिल्हा उपप्रमुख सुरेश चौगले, कल्पना भोसले, विमल पाटील, रंजना आंबेकर, मयुरी भावके, सागर भावके, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उपतालुका प्रमुख सागर पाटील आदी उपस्थित होते. 1996 साली महाराष्ट्र शासनानं प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्ये कुणबीची संख्या तुलनेनं कमी दाखवण्याचं कट कारस्थान कुणाचं अशी विचारणा करत सरकारनं हैदराबाद गॅझेटप्रमाणे कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. ब्रिटिशकालीन 1881च्या गॅझेटनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8,189,000 इतकी होती. त्यापैकी 2,99,350 कुणबी लोकसंख्या होती. मराठा लोकसंख्या नोंद 62,287 इतकी होती. शेती करणारे पण लढवय्ये कुणबी, शिपाईपणाचा बाणा बाळगणारे शूर मराठे आणि मराठी भाषा बोलणारे मराठे आणि कुणबी यांच्यात फारसा भेद दिसत नाही. कुणबी आणि मराठा यांचा परस्पर अन्न लग्न व्यवहार चालतो. दोघांचं राहणीमान, स्वभाव, देवक, आहार आणि शेतीसह जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या रूढी परंपरा, चालीरीती यात साम्य आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांच्या मते मराठा कुणबी एकच आहेत. हे ब्रिटिशकालीन 1881 सालच्या कोल्हापूर गॅझेटवरून सिद्ध होतं. कोल्हापूर जिल्ह्याची 2011ची लोकसंख्या 38 लाख इतकी होती. ती सध्या अंदाजे 42 ते 43 लाख झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मराठा कुणबी लोकसंख्या 20 ते 21 लाख इतकी निश्चित आहे. पण 2011 पासून आत्तापर्यंत फक्त 6,750 कुणबी दाखल्यांची जात पडताळणी होऊन जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.
सन 1882 साली 2,99,350 कुणबी लोकसंख्या होती. ती संख्या 2025 साली किमान 15 लाखांवर गेली असणार. परंतु त्या प्रमाणात कुणबी दाखले मिळणं अपेक्षित नसताना 2021 पासून फक्त 6,750 कुणबी दाखले मिळाले आहेत. ते अत्यंत अल्प प्रमाणात आहेत. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कुणबी शोध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 1.5 लाख इतक्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पण 1932 सालानंतर सर्वसाधारण कुणबी यांनी मराठा नोंद केल्यानं कुणबी दाखले मिळणं अवघड झालंय. त्यामुळे हैदराबाद गॅझेटप्रमाणे कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. 1881 सालच्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी एकच आहे असं स्पष्ट असताना 1996 साली महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी वेगवेगळे दाखवण्याचं कारस्थान कुणाचं? 1881च्या मूळ गॅझेटमध्ये 1996 साली फेरफार करून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान कुणाचं? असा प्रश्न यावेळी वसंतराव मुळीक यांनी उपस्थित केलाय. कोल्हापूर जिल्ह्याच्या 1881च्या गॅजेटनुसार कोल्हापूरची जिल्ह्याची लोकसंख्या ही 8 लाख इतकी होती. यामध्ये कुणबींची संख्या ही 3 लाख आणि मराठ्यांची संख्या 60 लाख इतकी होती, 60,000 इतकी होती. तर यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की कुणबियांचे आणि मराठ्यांचे जे रीतिरिवाज होते किंवा त्यांचे स्वभाव, त्यांचं एकंदरीत सगळ्या म्हणजे शेती असेल, ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर मराठा कुणबी एक होते. कारण त्यांचे रोटी बेटी व्यवहार होत होते आणि त्यांच्यामध्ये इतकं साम्य होतं की एकत्र बसून जेवण घेणे, त्यांचा हात सारखा असणे, अगदी लग्न कार्याची जर आपण एकंदरीत स्वरूप पाहिलं तर ते त्या पद्धतीनं होतं. एखादी व्यक्ती मयत पावली तर त्यावेळेच्या ज्या काही क्रिया ज्यावेळी करत होत्या त्या सुद्धा एकसारख्या होत्या. त्यामुळं आमचं म्हणणं असंच आहे की या ठिकाणी मराठा कुणबी एक आहे असं संशोधकांचं जे मत आहे. आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की 1996च्या गॅजेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे. तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे. त्यामुळं यामागची कुणाची कारस्थान आहे हा एक आमचा पहिला आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गॅझेटियर तातडीनं लागू करावं अशी मागणी मुळीक यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, उमेश पवार, राहुल इंगवले, दिलीप सावंत, चंद्रकांत चव्हाण आणि शैलजा पाटील उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गणेश विसर्जन मिरवणुकीतील दंदनाट मंडळांना भोवणार. ध्वनिमर्यादा ओलांडल्यानं जिल्ह्यातील 203 मंडळांवर न्यायालयात खटले दाखल होणार. रिझ नंबर 697A6 ही जागा मराठा भवनासह सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवण्याकरता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. आमदार सतेज पाटील यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासकांकडे पत्राद्वारे मागणी. हैदराबाद गॅझेटप्रमाणेच कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची मागणी. आणि केडीसीसी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पडली पार. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.